नमस्कार मराठी मंडळी. अशोक चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद भाजपने काय गेम केला याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसमध्ये भूकंप घडवून आणला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्याभरातील काँग्रेससाठी हा दुसरा फटका आहे. तर काँग्रेसला आगामी काळात गळती लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केले. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळंच विधान करून भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपने आपल्याला उपमुख्यमंत्रीपद द्यावं आणि सोबत सार्वजनिक बांधकाम खातं द्यावं अशी अशोक चव्हाण यांची इच्छा होती. पण त्यांची ही इच्छा पूर्ण झालेली नाही. आता राज्यसभेची जागा देऊन त्यांची बोलवण करण्यात आली आहे. चव्हाण यांना राज्यसभेची जागा देऊन एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न झालेला आहे असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे तर्कवितर्क काढला जात आहे. भाजपने अशोक चव्हाण यांचा गेम केलाय का? त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद करण्यात आले का? असे सवालही या निमित्ताने विचारले जात आहेत. तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.